आमची जो मागणी होती, काल आम्ही प्रशासनकडे मागणी केली होती. या कालची जी घटना मरीमाताच्या यात्रामध्ये झालेली, आमचे जे काही हिंदुत्ववादी कार्यकर्ता होते त्यांच्यावर तलवार आणि लोखंडच्या रोडने हल्ला झाला, त्या विरुद्ध आम्ही तक्रार दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने FIR सुद्धा दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये 10 आरोपीची अटक सुद्धा झालेली आहे. नंतरची कारवाई आमची अशी होती की तो जो जिहादी आहे, तो जो ड्रग पेडलर आहे, त्याच्या घरावर बुलडोजर ऍक्शन झाला पाहिजे. काय तो त्याचा घर नाही, तो ड्रग्स विक्रीचा अड्डा आहे. आज सुद्धा आम्ही जेव्हा तो एन्क्रोचमेंट बघत होते तेव्हा आम्हाला सुद्धा त्याच्या घरातून ड्रग्स सापडलेला आहे आणि आम्ही तो पोलिसच्या ताब्यात दिलेला आहे आणि पोलिसने त्याचा पंचनामा सुद्धा करून घेतलेला आहे. त्याच्यानंतरची मागणी अशी आहे, काल जे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यावर काही आपले पोलीस बांधवाने जे म्हणजे त्यांची मानसिकता काय ते आता आम्ही तुम्हाला नाही सांगणार. जे असेल ते पोलीस बांधव इकडचे काही 1-2 होते, त्यांनी आमचे हिंदुत्ववादी जे कार्यकर्ता होते ते इकडे जे सेवा करत होते त्यांच्यावर लाठीचार्ज केला आणि त्या विधर्मी त्या जहादीला इकडून पळून दिला. त्यांना असं म्हणाले, तुम्ही इथून निघून जावा, आम्ही काय ते बघून घेऊ, आणि त्यांचं मदत न करता त्यांच्यावर लाठीचार्ज केला. तर जो अधिकारी संबंधित आहे त्यांच्यात आताच्या आता निलंबन झाला पाहिजे, हा आमची मागणी. नक्की महाराष्ट्राची संस्कृती बिघड चाललेली आहे. हा छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये अशा गोष्टी खपून घेणार नाही हिंदू समाज. या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी देवाभाऊची सरकार आहे आणि तुम्ही बघताय सकाळपासून इकडे बुलडोझरची कार्यवाही सुद्धा सुरू आहे आणि 10 आरोपींना सुद्धा अटक केलेली आहे. असं अपील आपण म्हणू शकत नाही. असं म्हणजे गृह खात्याने स्पष्ट ऑर्डर दिलेला आहे, जे ड्रग्स पेडलर आहे या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, मकोका अंतर्गत करावी जर त्यांचा म्हणजे इतिहास असा गुन्हेगारी असेल तर. पण काही अधिकारी असतात, मी सगळ्या पोलीस बांधवांना हे सांगत नाही, पण काही पोलीस बांधव असे आहे ते त्यांच्याकडून बिर्याणी खातात आणि हिंदूवर त्यांची स्वतःची ताकद दाखवत आहे. असं आहे की मी आताच भाग्यश्री कापसेटे DMC मॅडम आहेत त्यांच्याशी बोललो आहे. त्यांनी आज नोटीस ती काढतायत आणि 48 तासाची नोटीस देणार आहेत. 48 घंटे की नोटिस दे रहे हैं और 48 घंटे में ये जो इलीगल स्ट्रक्चर है उसको तोड़ेंगे. थोड़ा और साथ ही मैडम ने ये भी आश्वासन दिया है कि सामने वाला कोर्ट में जाकर के स्टे ना ले पाए, इसके लिए अभी का अभी डिंडोसी कोर्ट में कैविएट भी फाइल कर रहे हैं ताकि उनको स्टे भी ना मिले. ये जानकारी आपको दे रहे हैं.